और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले 2 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्यानं या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नोटीस दिली आहे। ठाकरे गटाकडून निवडून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांना तर नगरसेविका कीर्ती ढोणे यांच्या बहिणीकडे नोटीस दिली आहे। उद्या पक्षाच्या गटस्थापनेसंदर्भात बैठकीस उपस्थित राहावे, बैठकीस उपस्थित न राहिल्यास पक्षविरोधी काम केल्यानं पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आलाय। पक्षाची गटस्थापना करणे आणि गटनेता निवडणे या दोन्ही गोष्टी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वच नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे। ते 2 जण जे आहे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्कात नसल्यामुळे आज त्यांच्या घरावर आम्हाला ते पत्र लावावं लागलं की ज्या काही सूचना होत्या त्या देण्यात आल्या। सर, एकीकडे असं बोललं जाते का आपले दोन्ही नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, काय कारवाई पुढे करायला आपण? जे काय 2 दिवसापूर्वी फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि परिवाराशी संपर्क साधल्यानंतरही ते आमच्या संपर्कात आले नाही। तरी पक्ष जर त्या सभेला किंवा बैठकीला उपस्थित नाही राहिल्यास त्यांच्यावर पुढे डिस्क्वालिफिकेशनची कारवाई पक्षाच्या तर्फे सुरू करण्यात येईल। त्या पक्षाच्या सभेला किंवा बैठकीला उपस्थित न राहण्यास त्यांच्यावर पुढे अपात्रतेची कारवाई पक्षातर्फे करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिलाय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।